पाण्याची मुबलकता अत्यंत कमी। पहिल्या फवारणीत आपल्याला शेंडे आणि भरपूर फुटवे येतील। काय करावं याच्यासाठी? तर नक्की पहा शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ, कोरडवाहू हरभरा आणि त्याची पहिली फवारणीचे नियोजन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ॲग्रीसखा सुमीर आणि माझ्या ॲग्रीसखा या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे कोरडवाहू हरभरा या शेतावर। माझ्या मागे तुम्ही पाहत असाल जो हरभरा आहे, तुम्हाला जो हरभरा दिसत आहे तो कोरडवाहू आहे, ठणठणीत कोरडवाहू आहे आणि पाण्याची व्यवस्था इथे नाही आहे आणि 18 ते 20 दिवसाचा जेमतेम झालेला आहे। पहिली फवारणी मला फार्मरनी विचारलेली आहे की काय करायचे आहे आणि याची वाढ होईल का, फुटवे वगैरे येईल का कोरडवाहू हरभऱ्याला। तर शेतकरी मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो इथे की आपण हे पीक हरभरा जो लावतो, आपल्याला याच्याबद्दल शाश्वती कशी असते की कोरडवाहू हरभरा हा येऊ शकतो, तर त्याच्याचबद्दल हा व्हिडिओ सविस्तर होणार आहे। नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर व्हिडिओ आपण सुरुवात करू। तर हरभरा हा असा पीक आहे शेतकरी मित्रांनो की कोरडवाहूमध्ये 100% येऊ शकतो, कारण की याचं कारण असं आहे की निसर्गाने याची व्यवस्था अशी करून दिलेली आहे की जेव्हा संध्याकाळी 6 वाजता ओल पडते तर याचे छोटे छोटे जे पानं आहे, मी दाखवतो तुम्हाला। हे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो, याची छोटे छोटे असंख्य पानं आणि जवळजवळ लागलेली आहे। काय आहे शेतकरी मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता जशी ओल पडते तर रात्री हे प्रत्येक पान काय करते, आपले त्या ओलमधून नत्र साठवून घेते। आता नत्र साठवल्यानंतर हे जे पान आहे शेतकरी मित्रांनो, हे जेव्हा नत्र साठवून घेते तर हेच यांचं अन्न बनून जाते, कारण की हे जे नत्र आहे शेतकरी मित्रांनो, ही जे ओल आहे हेच यांना जिवंत ठेवण्यास मदत करते। आणि आपण सकाळी जेव्हा पाहतो की हरभऱ्यावर भरपूर ओल आलेली आहे, ओस आलेली आहे, आपण पाहतो खार किती आलेला आहे। जेव्हा सकाळी सूर्यप्रकाश पडतो, म्हणजे ओल जी रात्री साठवून ठेवलेली आहे ती यांनी दिवसभर यांना राहायचं आहे आणि त्याच्यानंतर सूर्यप्रकाश ही मिळून यांचं अन्न छान प्रकारे तयार होते आणि त्याच्यामुळे हरभरा हा जिवंत राहतो। आणि त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं असं आहे शेतकरी मित्रांनो की याला हरभऱ्याला पाणी नाही दिलं तरी निसर्गाने जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यावर सुद्धा हा हरभरा जिवंत राहू शकतो। हा असा एक पीक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अजून अधिक उत्पादन कसं घेता येईल हे आपल्याला पाहायचं आहे। आता ठराविक प्रमाणात तर उत्पादन नाही पाहिजे, याचं अधिक पाहिजे, कारण की शेती ही आता आपली उपजीविका झालेली आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त जर उत्पादन भेटलं तर आपलाच त्याच्यात फायदा आहे। तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, हा जो कोरडवाहू हरभरा आहे, पाण्याची आपल्याकडे मुबलकता नाही, उपलब्धता नाही आहे, तर आपण काय करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे। आता पहिल्या फवारणीला तुम्ही जेव्हा हरभरा 18 ते 20 दिवसाचा किंवा 25 दिवसाच्या आतमध्ये आहे तुमचा, तेव्हा पहिली फवारणी तुम्ही घ्याल। आता तुम्ही 2 घटक घेता शेतकरी मित्रांनो, त्याच्यापैकी एक घ्या, एक तर सागरिका घ्या किंवा बायोविटा घ्या। आता सागरिका तुम्हाला स्वस्त पडेल, बायोविटा थोडं महाग पडेल, मला वाटते 650 वगैरे किंमत असेल त्याची। तर सागरिका सोबत आपल्याला काय करायचं आहे, सागरिका सोबत 1261 घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो। 15 लिटरला 70 ते 80 ग्रॅम घ्या आणि 20 लिटरला 100 ग्रॅम घ्या। 1261 सागरिका तुम्ही 50 ml घ्या, ठीक आहे। 50 ml सागरिका, 1261 20 लिटरला 100 ग्रॅम आणि त्याच्यासोबत 100 ग्रॅम युरिया घेऊन टाका शेतकरी मित्रांनो। आता 1261 मध्ये युरियाचं प्रमाण कमी आहे आणि स्फुरद हे जास्त आहे, 61% आहे, आपल्याला दिसते ते NPK स्वरूपात पाहिलं तर आपण काय करू, नत्राची इथे मात्रा वाढवू, कारण की नत्र इथे आपल्याला द्यायचं आहे आणि नत्र प्लस स्फुरद म्हणजे वाढ सुद्धा होईल आणि फुटवे सुद्धा येईल। सागरिका हे काय असते शेतकरी मित्रांनो, आपली जी जमीन आहे कोरडवाहूची जमीन, आता हे सीवीड आहे, सीवीड म्हणजे समुद्र शेवाळापासून तयार झालेले हे टॉनिक आहे। आता हे काय करेल, तर हे असं फायदा करेल आपल्याला की आपल्या जमिनीची ओल जास्तीत जास्त ओल धरून ठेवेल।
सागरिकामुळे. सागरिका किंवा बायोविटा एक्स तुम्ही घेतलं तर याचा फायदा हा होईल. आणि याची फवारणी कशी करायची, आपल्याला झाड भिजेपर्यंत आणि खाली त्याची पाणी पडेपर्यंत पूर्ण झाड भिजलं पाहिजे. म्हणजे एक 50% ड्रिंचिंगच समजा. याची फवारणी तुम्ही शेतकरी मित्रांनो केली की हमखास 7व्या दिवशी तुम्ही रिझल्ट पहा. 5व्या ते 7व्या दिवशी तुम्हाला तुमचा कोरडवाहू सुद्धा झुपक्यासारखा दिसेल, फुटवे दिसेल, वाढही दिसेल. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, हा एक उपाय झाला. त्याच्यानंतर अजून एक सांगतो मी. आता थोडंसं मी खर्चिक सांगतो शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही युरिया न घेता याच्यात आपण काय करू शकतो, तर सागरिका घ्या आणि 1261 घ्या आणि ट्राय कंटेनल असलेलं एक PGR येते. आता ओळखीसाठी मी नाव सांगतो ते काय आहे. गोदरेजचं विपुल माहीत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो. गोदरेजचं विपुल येते, त्याच्यात ट्राय कंटेनल आहे. ट्राय कंटेनल, सागरिका आणि 1261. थोडासा ट्राय कंटेनलचा खर्च वाढला, युरिया आपण गाळून घेतला इथून, तर थोडंसं जर खर्च जास्त करू शकता तर हे घे जा. याचा रिझल्ट तुम्हाला 100% एक्सलंट येईल. याने तुमची हरभऱ्याची वाढ नक्की होईल आणि फुटवे सुद्धा येईल. हा प्रयोग ओलीतवाल्यांनी करू नका. हरभरा खूप आवाजास्त वाढून जाईल. आणि याची फवारणी एकतर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी, उन्हात करू नका. तर याप्रमाणे शेतकरी मित्रांनो 2 ऑप्शन सांगितले मी. एकतर 1261 सोबत युरिया किंवा सागरिका 1261 प्लस गोदरेजचं विपुल. तुम्ही इतरही कंपन्यांचं घेऊ शकता ट्राय कंटेनल, असं नाही. मी ओळखीसाठी सांगितलं फक्त. ट्राय कंटेनल हे बऱ्याच कंपन्यांचं आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर याप्रमाणे कोरडवाहू हरभऱ्याची तुम्ही पहिली फवारणीचं नियोजन करा. त्याच्यामुळे तुमची 100% वाढ सुद्धा खूप छान होईल आणि फुटवे 1 नंबर येईल शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता अळीनाशक काय घ्याल, तर अळीनाशक फक्त नीमअर्का घ्या. विश्वास करा माझ्यावर, फक्त नीमअर्का, आणि तेही 1500 ppmचंच घ्या. कारण की कोवळे पानं आहे, सध्या कोवळे पानं आहे, तर अळीचं अटॅक वगैरे होते, तर आपल्याला यूज नाही द्यायची आहे, प्रतिबंध करायचा आहे. तर नीमअर्का एकदम बेस्ट आहे. 1500 ppm घ्या नीमअर्का. तेच 15 लिटरला 30 ml आणि 20 लिटरला 50 ml. त्याच्यानंतर फंगीसाईड एकदम साधं घ्या, कोणतंही साधं घ्या. सूर्यप्रकाश छान आहे आणि जर बीज प्रक्रिया केली असेल तर बुरशी वगैरे लागण्याची भीतीने एखादं झाड तुम्हाला मेलेलं इथे दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही शेतकरी मित्रांनो नियोजन करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.